आजच्या प्रयोगाचे नाव आहे हवेचे वैशिष्ट्य. या प्रयोगाचा उद्दिष्ट असा की आपल्या पृथ्वीभोवती वातावरण आहे आणि त्यामध्ये असते हवा. हवा समजण्यात मुलांना गोंधळ होतो, कारण ती दिसत नाही, फक्त अनुभवता येते. आपल्या भोवती वायूंचे मिश्रण आहे, ज्यामध्ये 78% नायट्रोजन, 21% ऑक्सिजन आणि थोड्या प्रमाणात पाण्याची बाष्प, कार्बन डायऑक्साईड, एअरगॉन आणि इतर घटक आहे. हवेला काही वैशिष्ट्य आहे. ती जागा घेते, हवेला वजन असते आणि ती संकुचित करता येते. या प्रयोगाचा उद्दिष्ट असा आहे की यापैकी 2 वैशिष्ट्ये दाखवणे. आता जाणून घेऊया याचे तत्व. हवा ही द्रवासारखी तरल नसली तरी गॅस स्वरूपात असते. तिला वजन असते, ती जागा घेते आणि तिला संकुचित करते. आता जाणून घेऊया याला लागणारे साहित्य. ते म्हणजे एक 3 छिद्र असलेली एक पट्टी, फुगे, दोरा आणि कैची. चला मग आता प्रयोगाला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपले साहित्य टेबलवर असे मांडून घ्यायचे. त्यानंतर ही काठी घ्यायची, यामध्ये हे दोरा टाकून घ्यायचा आणि एका साईडना व्यवस्थित गाठ मारायची, जेणेकरून हे छिद्रातून बाहेर नाही आलं. या प्रकारे आता आपण यावर फुग्याचे वजन पाहून घेऊया किती. हे बघा, याचं वजन सेम आहे दोन्ही बलूनचं. याच्यात हवा नाही भरली आहे, पण ते वजन सेम आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, या बलूनना फुगवून घ्यायचं आहे. दोन्ही बलून फुगवून एकाची साईज लहान ठेवायची या प्रकारे आणि एकाची साईज मोठी, आणि दोन्ही या काठीला बांधून घ्यायची. तर तुम्ही आता बघू शकता, जो मोठा बलून आहे त्याचं वजन जास्त आहे आणि जो छोटा आहे त्याचं वजन कमी आहे. याचा अर्थ काय होतो की जेवढी जास्त हवा भरल्या जाईल फुग्यामध्ये, तेवढं त्याचं वजन वाढेल, आणि जेवढी हवा कमी असेल तेवढं त्याचं वजन कमी असेल. आणि यावरून आणखी एक सिद्ध होते की हवा ही जागा घेते. तर बघू शकता तुम्ही, जो लहान बलून आहे त्याच्यात कमी जागा घेतली आहे, म्हणून त्याचा आकार लहान आहे, आणि मोठ्या बलूनमध्ये हवेनं जास्त जागा घेतली आहे, जास्त प्रमाणात भरल्यामुळे, तर म्हणून त्याचा आकारमान मोठा आहे. यातून आपण काय शिकलो? हवा ही द्रव्य आहे. ती द्रव्य असल्यामुळे जागा व्यापते आणि तिला वजन सुद्धा असते. आता जाणून घ्या याचे उपयोग. मुलांना हवेचे गुणधर्म प्रत्यक्ष दाखवणे हा याचा मुख्य उपयोग आहे. या प्रयोगासंदर्भात जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर स्क्रीनवर दिलेल्या टोल फ्री नंबरवर संपर्क साधू शकता.